हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास प्रदोष व्रतासंबंधी महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शोभन नाम संवत्सर शालिवान शक 1945 दक्षिणायन वर्षा ऋतू सोम प्रदोष सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी आहे. तेव्हा सर्व शिवभक्तांनी या प्रदोष व्रताचे आचरण करावे हीच अपेक्षा या व्हिडिओ मागे आहे मित्रांनो. आणि भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करावा, आपले जीवन सुख शांती आणि समाधानाने भरून घ्यावे मित्रांनो. मित्रांनो, सोम प्रदोष अर्थात प्रदोष व्रताचे काही नियम वगैरे जे काही आहेत ते मी मागील व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट केलेले आहे मित्रांनो. प्रदोष व्रत कसे करायचे ते, कारण शिवलिंग जे आहे हे शिवलिंग केवळ मंदिरातच असावे मित्रांनो, आपल्या घरी नाही. म्हणून आपल्याला क्रम प्राप्त ठरते की आपण शिवालयात जाऊन शिव मंदिरात जाऊन आपण शिवलिंगाची पूजा करावी यथासांग यथाशक्ती, पण विधिवत. असे नाही की आपल्याजवळ काही नसले तरी चालेल, पण आपण विधिवत पूजा अर्चा करायची आहे. नुसते पाणी असेल तरी पानाने जलाभिषेक जो ज्याला आपण म्हणतो, असा जलाभिषेक रुद्राभिषेक आपल्याला करायचा आहे. एक पांढरे फूल, एक बेलपत्र, अक्षत आणि भस्म याच गोष्टी लागणार आहे मित्रांनो. अजून काय लागणार आहे? शिवमंदिरामध्ये दिवा असतो, धूप असतो, सर्व काही असतं. फक्त आपल्याला पाणी घेऊन जायचंय आणि अभिषेक पात्रामध्ये ते पाणी टाकायचंय मित्रांनो. ते कसं हे करायचं त्यासाठी पण माझा सविस्तर व्हिडिओ आहे, तो आपण पाहू शकता मित्रांनो. आणि मग बाजूला बसून आपण रुद्राभिषेक म्हणायचा आहे मित्रांनो. भगवान शिवाची आरती करा आणि मंत्र जप अवश्य करा मित्रांनो. माळे विना मंत्र जप करायचा आहे. हेच संप्रदोष आहे मित्रांनो. फक्त यासाठी नियम एकच आहे की आपण सूर्यास्ताच्या 45 मिनिटा अगोदर आणि सूर्यास्तानंतर 45 मिनिटांनंतर, म्हणजे अगोदर सूर्यास्ताच्या अगोदर आणि नंतर 45-45 मिनिटं, दीड तासाचा हा प्रदोष काळ असतो मित्रांनो. तेव्हा या प्रदोष काळात आपल्याला जास्तीत जास्त अर्धा पाऊण तास लागणार आहे मित्रांनो, एवढा वेळ लागणारच नाही. तरच आपले हे जे काही व्रत आहे ते पूर्णपणे फलदायी ठरेल. भगवान शिव आपले व्रत, आपली भावना, आपलं प्रेम, आपले सेवा स्वीकारतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील मित्रांनो. हीच अपेक्षा आहे मित्रांनो. मित्रांनो, आता सोमप्रदोष या व्रतामागची धार्मिक सत्यकथा काय आहे ते आपण पाहणार आहोत. मी आपणास ऐकवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. मित्रांनो, प्राचीन काळी एका छोट्या गावात नारायण नावाचे ब्राह्मण कुटुंब राहत होते. नारायण भिक्षुकी करून आपले व आपल्या कुटुंबाचे पोट भरत होता. यांना एक पुत्र होता. तोही वडिलांसोबत कधी वेळ मिळाल्यास भिक्षुकी मागण्यास जात असे. गरीब ब्राह्मण कुटुंब होते. मुलगा वसंता आपले शालेय शिक्षण पूर्ण करत होता. गावात छोट्या मोठ्या पूजाही नारायण करत असे. गणेश मंदिराची पूजा व्यवस्था नारायणच पाहत असे. पण एक दिवस अचानक मित्रांनो या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. नारायण हृदयविकाराने गतप्राण झाला मित्रांनो. कुटुंबाचा आधार कोसळला मित्रांनो. माता ब्राह्मण स्त्री पारुलता विधवा झाली होती. ध्यानी नसताना अशी दुर्घटना घडली होती. दोष प्रारब्ध कर्माचा होता, जो आपणच आपल्या कर्माने तयार केला होता.
पारुलता स्वतः या दुःखद प्रसंगातून पटकन सावरली मित्रांनो. तिला सासर माहेरचा कोणताच आधार नव्हता. वसंताच्या शिक्षणात तिने खंड पडू दिला नाही. पण भिक्षुकीच्या वेळी ती मुलाला सोबत घेऊन जात असे. भिक्षुकी करून घरी परत असताना एक दिवस काय झाले मित्रांनो, वाटेत पारुलतेला रस्त्याच्या कडेला एक 15-20 वर्षाचा मुलगा जखमी होऊन विव्हळताना तिला दिसला. शेवटी मातेचे हृदय आपला काय आणि दुसऱ्याचा पोर काय, मुलगा तो मुलगाच. पारुलताने आपल्या वसंताच्या मदतीने त्या मुलास उचलून घरी आणले. त्याची जखम धुवून स्वच्छ केली. थोडा आराम, विश्रांती त्याला करू दिली. त्याला गरम पेय पिण्यास दिले. मुलगा थोडा वेळ शांत झोपला, गुंगीत असल्यासारखे. काही दिवसांनी त्याने आपली ओळख सांगितली मित्रांनो, की आपण विदर्भ राज्याचा राजपुत्र असून माझ्या वडिलांना शत्रूने बंदी करून राज्यावर ताबा मिळवला. आपण शत्रूच्या नजरेतून कशी तरी नजर चुकून वेश बदलून पळून आलो आहे. तरी देखील शत्रूने माझ्यावर वार केले. जखमी अवस्थेत असताना मला माझे भान राहिले नाही. राजपुत्र पारुलताच्या घरी हळू-हळू तंदुरुस्त होऊ लागला, सुदृढ होऊ लागला. पण एक दिवस काय झाले मित्रांनो, की एक गंधर्व कन्या त्या बाजूने अ, फिरत होती. तर हा राजपुत्र जो होता तो बाहेर ओसरीवर बसला होता. तर अचानक तिच्या दृष्टीमध्ये हा राजपुत्र पडला आणि तिने क्षणात ओळखले, की हा विदर्भ राज्याचा रणजित जो राजा आहे याचा हा पुत्र भानसिंग आहे. हे क्षणात तिने ओळखले. त्याच्या राजबिंडाला ती भाळली मित्रांनो. अशा राजपुत्राशी आपला विवाह व्हावा ही मनीषा बाळगून ती आपल्या घरी परतली. मित्रांनो, अंशुमतीने आपल्या आई-वडिलांजवळ आपली इच्छा प्रगट केली. आई-वडील आनंदित झाले. आपल्या कन्येचा विवाह एका राजपुत्राशी होणार या सुखद भावाने भारावून गेले. अंशुमती दुसरे दिवशी पारुलताच्या घरी आपल्या आई-वडिलांसह हजर झाली. वडील परमसिंग व आई नंदिता देवीने राजपुत्र भानसिंगाला पसंत केले खरे. पारुलताही तयार झाली. पण हा शत्रूच्या साकटाखाली सध्या वावरत आहे, असे या परमसिंगाला वाटले. पुढे याच्या आयुष्यात काय वाढून ठेवले आहे, कोण जाणे. वडिलांप्रमाणे शत्रूच्या हाती हा परत सापडला तर नको, आपण एवढ्यात विवाहाची घाई करू नये, असे परमसिंग व नंदिता आपल्या मुलीला घेऊन तेथून परत आपल्या घरी आले मित्रांनो, या विचाराने. त्याच रात्री भगवान शिवाने परमसिंगाच्या स्वप्नात दृष्टांत दिला, "हे राजन, आपण आपल्या अंशुमती मुलीचा विवाह भानसिंगाशी अवश्य लावून द्या. हेच त्यांच्या भाग्यात लिखित आहे. दोघांच्या मिलनाने माझ्या परमभक्तांना सुखाचा श्वास घेता येणार. तेव्हा आपण संकोच करू नये." असे म्हणून भगवान शिव अंतर्धान पावले मित्रांनो. पहाटे राजा परमसिंगाला जाग आली. भगवान शिवाचा आदेश त्यांनी शिरसावंद मानला आणि मोठ्या थाटामाटाने अंशुमतीचा विवाह राजपुत्र भानसिंगाशी करून दिला. या गंधर्व राज्याचे जे काही सैन्यबळ होते, या सैन्यबळावर विदर्भ राज्यातून शत्रूंना सळो की परो करून सोडले मित्रांनो. परमसिंगाने या राजपुत्राला घेऊन शत्रूवर चाल केली मित्रांनो. शस्त्र टाकून सैन्य आपल्या मुठीत जीव घेऊन धरून राज्याबाहेर पळून गेले मित्रांनो. भानसिंगाचे वडील राजा रणजित सिंग यांची सुटका केली. दोन्ही कुटुंब अत्यानंदाने भारावून गेले मित्रांनो. हा परिणाम पारुलताच्या प्रदोष व्रताचा होता. तिने कधीही भगवान शिवाकडे काहीही मागितले नव्हते. पण नियमांचे पालन करून ती गरिबीत दिवस काढून आपल्या मुलाला पतीच्या पश्चात शिकवले, मोठे केले. भगवान शिवावर पारुलताचा पूर्ण विश्वास होता, श्रद्धाभाव होता, समर्पण भाव होता. तिने कधीही आपल्या प्रारब्धाला दोष दिला नाही. कारण प्रारब्ध म्हणजे
आपलेच कर्मफळ आहे. भगवंताचा यात काही संबंध नाही, दोष नाही. त्याच भगवान शंकराने आपल्याला न मागता हे वैभव प्रदान केले. मला राजमातेचा दर्जा दिला. आपल्या वसंताला राज्याचा प्रधान बनवले. अंशुमतीवर गर्व करत परमसिंग व नंदिता आपल्या गंधर्व राज्यात परतले. पारुलता व वसंता मात्र आपल्या झोपडीतून निघून राजमहालात राहण्यास आले. याचे सारे श्रेय राजपुत्र भानसिंगाला होते मित्रांनो. आणि त्याला बुद्धी देणारे भगवान शिवशंकर होते. त्यांच्याच कृपेमुळे शत्रूने बिथरलेले कुटुंब पुन्हा एकत्र आले होते मित्रांनो. मित्रांनो, या कथेचा सार जर आपल्याला घ्यायचा असेल तर भूतदया हा मानवी स्वभावाचा गुणधर्म आहे मित्रांनो. सर्व प्राणीमात्रावर प्रेम करावे, अत्याचार नाही मित्रांनो. कारण भगवान शिवच प्रत्येक जीवाचा आत्मा आहे. जीवाची सेवा, प्रेम संबंध म्हणजे शिवाची सेवा मित्रांनो. राजमाता पारुलतासारखी बुद्धी तुम्हा सर्वांना मिळो, हीच शिवचरणी प्रार्थना मित्रांनो. जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले. जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणा. जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा सोमप्रदोष व्रत कथा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझ्या धर्म करम चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा. आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरि ओम शिवा. महादेवा.